नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता जीवा काही बाहेर जायला तयार नसतो. नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करता का, तुम्ही एक साडीचा टोक धरा, मी एक टोक धरते. तर जीवा विचारतो का. नंदिनी म्हणते, अहो साडीला थोड्या चुरगळ्या पडल्या आहे ना, म्हणून म्हटलं जर आपण अशी दोघांनी पण व्यवस्थित खडी केली तर तिच्या चुरगळ्या तरी निघून जातील. तर जीवा म्हणतो, हो हे मात्र खरं आहे. आता नंदिनी जीवाच्या हातात एक टोक देते आणि म्हणू लागते, बाहेर जा. तर जीवा हळूहळू बाहेर जात असतो आणि म्हणू लागतो, साडी तर संपतच नाहीये, द्रौपदी साडी आहे का. आता नंदिनी म्हणते, जरा अजून बाहेर जा. असं म्हणत नंदिनी म्हणते, आता मी साडी थोडी फोल्ड करून घेते म्हणजे ती चांगली दिसेल. असं म्हणत आता नंदिनी हळूहळू साडीला खडी घालत असते आणि जीवाला म्हणते, आता हात सोडा ना. जीवा आता साडीचा हात सोडतो आणि नंदिनी त्याच संधीचा फायदा घेत दरवाजा बंद करून घेते. जीवा म्हणतो, तू मला खसवून रूम तुमच्या बाहेर काढलेस ना, मी तर बघूनच घेईन. नंदिनी म्हणते, हो का. जीवा म्हणतो, हो एक दिवस असा येईल तू मला हात जोडून विनंती करशील थांबा म्हणून, पण मी काही थांबणार नाही बघस तू. नंदिनी म्हणते, नाही नाही, मी असं काही करणारच नाही, त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका. जीवा म्हणतो, तू तर मी तुला बघूनच घेईन. असं म्हणत आता जीवा तिथून निघून जातो. आता नंदिनी जीवाशी बोलता बोलता रूममध्ये मागे येते. त्यावेळी नंदिनीला धक्का लागतो आणि तिच्या पायाखाली असणारा वजन काटा तिला लागतो. नंदिनी म्हणू लागते, काय हे जीवापन्न वजन काटा तिथेच ठेवतात. असं म्हणत नंदिनी आता तो वजन काटा बाजूला करून ठेवते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पार्थ फ्रेश होऊन रूममध्ये येतो आणि समोर पाहतो तर शॉल गुंडाळून काव या समोर बसलेली असते आणि म्हणूनच पार्थ आता आपल्या केसांच पाणी काव्यावर झटकण्यासाठी जातो. परंतु ज्यावेळी पार्थ पाहतो तर ती काव्या नसून त्या ठिकाणी रम्या असते. आता रम्याला पाहून पार्थला धक्काच बसतो. पार्थ म्हणतो, तू इथे. रम्या म्हणते, हो मीच, पण तू काय करतोयस. पार्थ म्हणतो, काही नाही, पण तू इथे काय करतेस, आणि ही शॉल तर काव्याची आहे ना. तर रम्या म्हणते, हो काव्याचीच आहे, पण तुमची रूम गार असते ना म्हणून काव्यानेच मला दिली आहे. तर पार्थ म्हणतो, हो पण तू इथे काय करतेस. तर त्याचवेळी काव्या त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते, हे घ्या, कॉफी घेऊन आली आहे. तर रम्या काव्याला म्हणू लागते, काव्या ही घे ग, तुझी शॉल. उगाच कोणी माझ्यावर रागवायला नको. काव्या म्हणते, कोण रागवल्य. तर रम्या खुणावूनच सांगते की पार्थ. तर आता काव्या म्हणू लागते, देशमुख, अहो काय करताय तुम्ही आणि काय रागवताय रम्यावर तुम्ही. अहो रम्याला थंडी वाजत होती आणि म्हणून मीच दिली आहे तिला ही शॉल, तुम्ही का रागवताय तिच्यावर. तर पार्थ म्हणतो, रागवत नाहीये, फक्त गैरसमज झाला होता. काव्या विचारते, कसला गैरसमज. आता पार्थ जे घडलं ते सांगणार, परंतु त्याचवेळी रम्या म्हणते, खरं सांग, तुमची रूम अगदी गार असते आणि अशा गार रूममध्ये सिनेमन कॉफी मिळणं आणि तीही गरमागरम म्हणजे वा. असं म्हणत रम्या विषयच बदलते. कमाल. काव्यात ठक्यू हा. तर काव्या म्हणते, मोस्ट वेलकम. तर त्यानंतर रम्या पार्थला म्हणते, पार्थ अशी लाईफ पार्टनर मिळायला ना नशीब लागतं. आता पार्थ काव्याकडे पाहतो तर काव्या रम्याला म्हणते, नाही पण रम्या आमचं ठीक आहे, पण तुझं नशीब आता नक्की काय सांगतंय हे आपल्याला बघायचं आहे. तर पार्थ म्हणतो, म्हणजे. तर काव्या पार्थला म्हणते, अहो तिला मॅट्रिमोनियल साईटवर तिचं नाव नोंदवायचं होतं. रम्या मला तसं म्हणाली. मग मी रम्याला म्हणाले, अगं रम्या, तू एकटी का करतेस, मी करते ना तुला मदत. इनफॅक्ट आम्ही दोघांकडून ना. पार्थने, मी, म्हणूनच आपण दोघं रम्याला मदत करायची आहे. तिची प्रोफाईल छान क्रिएट करू म्हणजे तिच्यासाठी योग्य जोडीदार आपल्याला शोधता येईल. आपण सगळ्यांनी मिळून तिची प्रोफाईल छान क्रिएट करायची आहे, नीट माहिती भरू आणि म्हणूनच ती आपल्या रूममध्ये आली आहे, बाकी काही नाही. चल रम्या, आपण कामाला लागूयात. असं म्हणत आता काव्या लॅपटॉप घेते आणि रम्याला घेऊन बाजूला येऊन बसते. आता दोघेही एकमेकांशी डिस्कशन करत प्रोफाईल
भरायला घेतात. काव्या म्हणू लागते, झाली मुलीची प्रोफाईल तर भरून झाली आहे, आता अपेक्षा. रम्या म्हणू लागते, माझ्या कसल्या अपेक्षा असणार. काव्या म्हणते, अगं अरेंज मॅरेज आहे आणि म्हणूनच तर इथे अपेक्षांचा बुके तयार करायचा असतो. बोल बोल, तुझ्या काय अपेक्षा आहे. रम्या म्हणते, माझ्या अपेक्षा उंची असावी. तर आता ज्या अपेक्षा रम्या सांगत असते त्या सगळ्या काही काव्या ॲड करत असते. रम्या पुढे म्हणते, चष्मा असला तरी चालेल आणि माझ्यासारखा म्हणजे आर्किटेक्ट नसला तरी काही हरकत नाही, परंतु डिझायनिंगच नॉलेज असावं आणि दाढी असली तरी चालेल. आता हे ऐकल्यानंतर पार्थ धक्क्यानेच रम्याकडे पाहतो. तर काव्या म्हणू लागते, एक मिनिट, हे तर पार्थ देशमुखांच वर्णन झालंय. रम्या म्हणते, काहीतरीच काय. काव्या, अगं पार्थ फक्त तुझाच आहे. काव्या म्हणते, हे मात्र खरं बोललीस रम्या. पार्थ देशमुख फक्त माझेच आहे असं म्हणत काव्या आणि पार्थ एकमेकांकडे पाहत असतात. इथे मात्र रम्याचा चांगला चळखळाट होत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा ब्रेकफास्ट करण्यासाठी येतो आणि खमंग सुटलेला वास पाहून जीवा खुश होतो आणि म्हणू लागतो, तुपात भाजलेला रवा आणि त्यानंतर वेलची केळी आणि त्यात साजूक तूप आणि त्यात बनवलेला हा शिरा कोणासाठी आहे नक्की. तर मानिनी ताई म्हणतात, तू तर ना शेफच व्हायला हवा होतास. तर जीवा म्हणतो, माझ्यासाठी. मानिनी ताई म्हणतात, हवाय का तुला. जीवा म्हणतो, यात किती कॅलरीज आहे. मानिनी ताई म्हणतात, या कॅलरीज वगैरे मला विचारू नकोस. तुला हवाय का. जीवा म्हणतो, नाही नाही मला नको आहे, पण तू हा कोणासाठी घेऊन जात आहेस. मानिनी ताई म्हणतात, नंदिनीसाठी. जीवा विचारतो, का. मानिनी ताई म्हणतात, अरे पार्थ आणि काव्या ब्रेकफास्टसाठी येणारच आहे, परंतु नंदिनीला घाई आहे ना, म्हणून म्हटलं तिच्यासाठी घेऊनच जावं. जीवा म्हणतो, वावा, म्हणजे हे बरं आहे, तू प्रोटी खा. लेकीकडे जा. नाही नाही आता हे बदलायलाच हो, तू प्रोटी खा. सासूकडे जाडजूड हो. तर मानिनी ताई म्हणतात, गप्प रे. पण जीवा विचारतो आहे, कुठेही. नंदिनी एवढा वेळ लागतो का साडी नेसायला. मानिनी ताई म्हणतात, साडी नाही ड्रेसच घालणार आहे. जीवा म्हणतो, काय. आता तरी मला म्हणाली होती की तिला साडी नेसायची आहे. मानिनी ताई म्हणतात, हो, पण जरा एक प्रॉब्लेम झाला म्हणून ती साडी नेसत नाहीयेत, ती आता ड्रेसच घेऊन गेली आहे. जीवा म्हणतो, काय प्रॉब्लेम झाला. मानिनी ताई म्हणतात, तुला काय करायचं रे. बायकांचे प्रॉब्लेम्स, बायकांच्या समस्या. जीवा म्हणतो, आई, आता माझं खरं खरं लग्न झालंय आणि आता बायकांचे प्रॉब्लेम्स, बायकांच्या गप्पा मी ऐकू शकतो आणि त्यासाठी मी आता मोठाही झालोय, त्यामुळे मला सांगशील का. मानिनी ताई म्हणतात, हो का. मग ऐक रे, तिला जरा ब्लाऊज घट्ट होत होता. तर जीवा म्हणतो, म्हणजे फिटिंगला घट्ट होत होता. अजून जा, तू रोटी घाल तुझ्या सुनबाईला आणि म्हणावं अजून जाडजोड हो. मानिनी ताई म्हणतात, गप्प रे, तिच्या समोर तरी बोलू नकोस, तिला खूप वेगळं वाटत रे आणि मग ती जाड झाली असे फिलिंग तिला येतात, त्यामुळे नको ना असं बोलूस. परंतु त्याचवेळी नंदिनी त्या ठिकाणी आलेली असते. नंदिनी हे सगळं काही ऐकते. जीवा म्हणू लागतो, बरं, तुझ्या सुनबाईला तू प्रोटी घालायची आहे ना, ते घाल, पण तिला म्हणावं की मी बाईक बाहेर काढून ठेवली आहे असं म्हणत जीवा तिथून निघून जातो. आता नंदिनी स्वतःकडेच पाहते आणि स्वतः भरपूर जाड झाली आहे असं तिला वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता रम्या लॅपटॉप घेऊन बसलेली असते. तर त्याचवेळी वसू आत्या त्या ठिकाणी येतात आणि रम्याला म्हणतात, काय ग रम्या, लॅपटॉपमध्ये असं डोक खुपसून बसलीस, काही महत्वाचं काम आहे का. रम्या म्हणते, हो. तर सगळ्यात महत्वाचं काम, कारण पार्थने माझ्यासाठी 10 मुलं शॉर्टलिस्ट केली आहेत आणि त्या 10 मुलांमधून मला लग्नासाठी एका मुलाचं सिलेक्शन करायचं आहे, तेच बघतीय. तर वसू आत्या म्हणतात, अच्छा, म्हणजे आता लग्नात कापण्यासाठी बकरा बघतेयस हो ना. रम्या म्हणते, अगदी बरोबर. रम्या म्हणते, हे सगळं ठीक आहे, पण हे काही सोप्पं काम नाहीये. म्हणजे तो सुद्धा बकरा जेन्युइन असायला हवा, म्हणजे आपण त्याला घोळात घेणार आहोत, घोळात येणारा हवा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला लग्नाची घाई असायला नको. वसू आत्या म्हणतात, बरं,
म्हणजे असा बकरा तुला या सगळ्या लिस्टमधून शोधून काढायचा आहे. तर मग रम्या या 10 मुलांपैकी कोणी बकरा सापडला की नाही? रम्या म्हणते तेच तर शोधते असं म्हणत रम्या वसू आत्यांना म्हणते 1 मिनिट असं म्हणत रम्या मोठ्याने म्हणते सापडला. वसू आत्या म्हणतात खरंच सापडला तुला? रम्या म्हणते हो सापडला. वसू आत्या म्हणतात मग या सगळ्या मुलांमध्ये नाव तरी काय त्याचं सांग. तर रम्या वसू आत्यांना त्याचं नाव सांगत म्हणते विजय मतकरी असं त्याचं नाव आहे. रम्या पुढे म्हणते म्हणजे कॉर्पोरेट लाईनमध्येच आहे आणि इंटरनॅशनल कंपनी सोबत काम करतो. वसू आत्या म्हणतात थोडक्यात काय तुझ्यासारखाच कॉर्पोरेट लाईनला आहे. वसू आत्या याला म्हणतात रम्या अग मला खोटो तरी दाखवशील का? रम्या म्हणते हा बघ हा आहे त्याचा खोटो. आता त्याचा खोटो पाहिल्यानंतर वसू आत्या म्हणतात हा अग रम्या काय आहे त्याला दाढीसुद्धा नाहीये आणि दाढीशिवाय चांगला दिसतो का? अग तुला शोभतही नाही. रम्या म्हणते 1 मिनिट आई मला फक्त पार्थ देशमुखच शोभतो त्यामुळे तू हे काही बघू नकोस. अगं तो मुलगा कसा आहे हे बघण्यापेक्षा खाली काय लिहिलीये ते बघ ना ते महत्वाचं आहे. वसू आत्या म्हणतात अच्छा काय लिहिलीये नक्की असं म्हणत आता वसू आत्या त्याची माहिती वाचू लागतात. आता ती वाचत असताना वसू आत्यांना धक्काच बसतो. वसू आत्या म्हणतात रम्या याला. तर रम्या म्हणते एक्झॅक्टली हाच आहे आपला बकरा विजय मतकरी. वसू आत्या म्हणतात रम्या म्हणते 1 मिनिट मी त्याला रिक्वेस्ट पाठवते असं म्हणत रम्याने आता ठरवलेलं असतं की बळीचा बकरा कोणाला बनवायचं. आता रम्या वसू आत्यांना म्हणते मी त्याला रिक्वेस्ट पाठवते तो लगेच एक्सेप्ट करेल ना असं म्हणत रम्या मनाशीच म्हणते विजय मतकरी तुमच्या आता ब्रेकअप होणार आहे त्याची तयारी ठेवा. हा असं म्हणत आता रम्याने त्याला रिक्वेस्ट पाठवलेली असते. वसू आत्या मात्र रम्याकडे पाहत असतात. रम्याच्या मनात नक्की काय चालू आहे ठाव ठिकाणा काही वसू आत्यांना लागत नसतो. वसू आत्या म्हणतात देवा पार्थला मिळवण्यासाठी ही मुलगी काय काय करणार आहे ना ते देवालाच ठाऊक. वसू आत्या रम्याचा विचार करत असतात तर रम्या पार्थचा विचार करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं काव्या आपल्या आईसोबत फोनवर बोलत असते आणि रेसिपी लिहून घेत असते आणि त्याचवेळी पार्थ रूममध्ये येतो. पार्थ फोनवर बोलत असतो. तो खूप चिडलेला असतो आणि म्हणू लागतो काय म्हणजे प्रेझेंटेशन पूर्ण होणारच नाहीयेत तर का? तर तुमचे नागपूरवरून सासू सासरे आले आहे. मग मी माझ्या क्लायंटला असं सांगू का की प्रेझेंटेशन होऊ शकत नाही कारण तुमचे रिलेटिव्ह आले आहेत? हो का? मला काही माहीत नाही. मला संध्याकाळपर्यंत प्रेझेंटेशन हवं मी जागा आहे असं म्हणत पार्थ चिडतो आणि फोन ठेवतो. आता काव्या पाहते आणि आईला म्हणते आई मी तुला नंतर फोन करते असं म्हणत काव्याही फोन ठेवते. आता पार्थ शांत बसून असतो. तो विचार करत असतो. तर काव्या पार्थला म्हणते पार्थ शांत व्हा चिडू नका नक्की काय झालंय? पार्थ म्हणतो प्रेझेंटेशन म्हणजे काम वेळेत पूर्ण करायची नाही आणि मग मात्र कारण द्यायची. तर काव्या पार्थला समजावत म्हणते पण ते कारण तिच्यासाठी योग्य असेल ना? असतात आम्हा बायकांची काही ना काही काम मग तिचं कारण काहीतरी असेलच ना त्यामागे आणि आम्हा बायकांना सांभाळाव्या लागतात या सगळ्या जबाबदाऱ्या. तर पार्थ काव्याला म्हणतो काम त्याचं काय म्हणजे काम करताना बाई असण्याची ढाल पुढे करायची आणि हक्क मागताना समानता एक्सेप्ट करायची आणि हे तुमच्याकडून अपेक्षित नाहीये काव्या. तर काव्या पार्थला म्हणते तसं नाहीये पार्थ. कसं आहे ना समाज बायकांकडून या अपेक्षा करतो. बाईने फक्त ऑफिसच नाही तर ऑफिस सांभाळता सांभाळता घरचीही काम करावीत आणि घर सांभाळता सांभाळता ऑफिसही करावं आणि त्यामुळेच बाई ऑफिसमध्ये असताना घरचा विचार करते आणि घरी असताना ऑफिसचा विचार. त्यामुळे प्लीज त्यांच्यावर चिडू नका ना. त्या ज्या कोणी प्रीती आहेत ना त्यांच्यासोबत शांतपणे बोला शांतपणे चर्चा करा होईल सगळं काही नीट. पार्थ म्हणतो बरं बायकांनी पुरुषाने काय करू नये किंवा काय करावं हे सांगावं. तर काव्या पार्थला म्हणते पार्थ एक गोष्ट मात्र
खरी आहे बाई, जेवढी घराबाहेर पडली तेवढा पुरुष घरात आलाच नाहीये. त्यामुळे अगोदर घरात या घरची काम करा आणि मग बोलू ना आपण समानतेबद्दल. आता काव्याच बोलणं पार्थला काही कळत नाही आणि म्हणूनच पार्थ काव्याकडे पाहत असतो. तर काव्या म्हणते, चला ना. पार्थ विचारतो, कुठे? काव्या म्हणते, चला सांगते. ते तुम्हाला असं म्हणत आता काव्या पार्थला रूमच्या बाहेर घेऊन येते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनीला भेटायला एक मुलगी आलेली असते. ती खूप रडत असते. नंदिनी म्हणते, तू अगोदर शांत हो आणि नक्की काय झालं ते मला सांग ना. तुला मला भेटायचं होतं आणि म्हणूनच मी तुला भेटायला आली आहे ना. काय झालंय मला सांग, शांत हो अगोदर. असं म्हणत नंदिनी तिला शांत करते, परंतु तिचे अश्रू अनावर होतात. तिला खूप रडायला येत असतं. नंदिनी तिला सावरत असते. नंदिनीला ती म्हणू लागते, ताई, खरंच मला तुला भेटायचं होतं. मला तुला हे सांगायचं होतं की माझ्या नव्याने मला कायमच माहेरी पाठवला आहे. नंदिनी म्हणते, काय? तर ती म्हणते की हो, आणि मला म्हणाला आहे की यापुढे परत कधीच तू सासरी येऊ नकोस. आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी म्हणते, काय झालंय? तुमच्यात काही भांडण झालंय का? नक्की काय कारण आहे? तर ती म्हणू लागते, नंदिनी ताई, आमच्यात भांडण झालं नाहीये, परंतु त्याने मला का सोडलं आहे हे कारण मी नाही सांगू शकत. आता मात्र नंदिनी चित्राताईकडे पाहते, कारण नंदिनी आणि चित्राताई या दोघांना काहीच कळत नसतं. तर नंदिनी तिला विचारते, नक्की काय झालंय? तुमच्या दोघांमध्ये कोणी आलंय का? तर ती मुलगी म्हणते की हो. नंदिनी म्हणते, कोण आलंय? तर ती म्हणू लागते, माझं वजन. आता मात्र नंदिनीला काहीच कळत नसतं. तर ती मुलगी म्हणू लागते, हो नंदिनी ताई, माझं वजन वाढलंय आणि म्हणूनच त्याने मला कायमच सोडलं आहे. तो मला म्हणाला की तुझं वजन वाढलंय, त्यामुळे तू माझ्या आयुष्यातून निघून जा, आणि या वजन वाढण्याच्या कारणानेच त्याने मला कायमच सोडलं आहे. आता असं म्हणत ती मुलगी खूप रडत असते. नंदिनीला काय बोलावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे काव्या पार्थला किचनमध्ये घेऊन येते. आता काव्या पार्थला किचन रूम दाखवत म्हणते, हे आहे आपलं किचन. तर पार्थ घ्यावी असं तुम्हाला वाटत नाही का? हो, असं म्हणत पार्थ आणि काव्या यांची वादावादी चालू असते. काव्या पुढे पार्थला म्हणते, घरच्या बाईने जरा आराम करावा असं तुम्हाला वाटत नाही का? ती सुद्धा थकते. तिला सुद्धा आरामाची गरज असते. तिला सुद्धा वाटत असते की कधीतरी मला सुट्टी मिळावी. तिला सुद्धा वीकेंड एन्जॉय करायचा असतो. तिला सुद्धा वाटत असतं की कुठेतरी मौज मजा करावी, परंतु नाही. तिनेच सगळं काही एकटीने करायचं असतं ना. ती किती किती काय काय तुमच्यासाठी करते याची तुम्हाला जाणीव आहे का? ती तुमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवते, लंच बनवते, डिनर करते. एवढंच काय, तर तुम्हाला अधेमध्ये स्नॅक्स हवे असतील तर ते सुद्धा ती बनवते. त्यातही तुमचा डबा भरून द्यायचा. दिवसभर चहा कॉफीच्या ज्या वाया असतात ना, त्या चालू असतातच तिच्या मागे. एवढं जर आठवडाभर ती तुमच्यासाठी राबतं असेल, करत असेल, तर आठवड्यातून किमान 2 दिवस तुम्ही तिच्यासाठी या स्वयंपाकघरात उभं राहून तिच्यासाठी काहीतरी स्वयंपाक नाही का बनवू शकत? असं म्हणत काव्याने पार्थला प्रश्न केलेला असतो. आता तर मानिनी ताई अगदी टाळ्या वाजवत म्हणतात, वाह, एक नंबर. तर पार्थ म्हणतो, वा, एक नंबर. काय तुला काय वाटत? इथे काय आमची बॉक्सिंगची मॅच चालू आहे, तू चेअर करतेस. तिला तर दुसरीकडे पाहायला मिळतं. ती मुलगी नंदिनीला म्हणू लागते, तो चीटिंग करत नाहीये, पण मी जाड दिसते, माझं वजन वाढलंय आणि म्हणूनच मी त्याला त्याच्या आयुष्यात नको आहे. ते मला सारखे म्हणत असतात की तू माझ्या आयुष्यातून निघून जा, तू तुझ्या माहेरी जा. सतत मला ऐकवलं जातं की तू माहेरी जा, आणि म्हणूनच मी माहेरी आली आहे. पण किती दिवस, अजून किती दिवस मी इथे राहायचं आहे? आता तिला खूप रडायला येत असतं. नंदिनी तिला शांत करते आणि म्हणू लागते, भक्ती, तू अगोदर शांत हो, तू रडू नकोस, आपण काहीतरी मार्ग काढूयात, पण तू शांत हो. असं म्हणत आता नंदिनी भक्तीला शांत करते. आता नंदिनी भक्तीला विचारते, भक्ती, मला सांग,
तुझ्या घरचे किंवा त्याच्या घरचे एकमेकांशी बोलत नाहीत का तर भक्ती म्हणू लागते त्यांच्या घरी बोलणार कोणीच नाहीये. आईवडील एकदम साधे आहेत आणि त्यातही त्यांच्या वडिलांना पॅरालिसिस आहे, एक बाजू काम करत नाही आणि आई संपूर्ण दिवस त्यांची सेवा करत असते. त्यांचा दिवस कसा संपतो ते त्यांनाही कळत नसतं आणि यांना बोलायची कोणाचीच हिंमत नाहीये. आणि तसंही आई बाबा नाशिकच्या घरी असतात आणि इथे फक्त आम्ही दोघंच असतो आणि माझ्या घरी आम्ही तिघी बहिणी आणि त्यात मी मोठी. आणि यात जर माझा डिव्होर्स झालाय हे जर कोणाला कळलं तर माझ्या दोन्ही बहिणीचे लग्न होणार नाहीत याची मला काळजी वाटते. आणि यात सर्वजण मला दोष देतायत, मला बोलतात की काहीही कर आणि लग्न टिकव आणि लग्न टिकवण्यासाठी बारीक हो तरच तुझं लग्न टिकेल. आता भक्ती नंदिनीच्या हातात घेते आणि म्हणू लागते, मला सांगा नंदिनी ताई, वजन असं एका दिवसात कमी होतं का हो? म्हणजे उंची वाढताना अगदी भरभर वाढते आणि वजनही तसंच भरभर वाढत असतं, परंतु कमी होताना मात्र खूप स्लो कमी होत असतं. यालाच तर वजन म्हणतात ना. मग सांगा ना मी काय करू? एका दिवसात किंवा काही दिवसात मी वजन कसं कमी करू? नंदिनी आता भक्तीला आधार देत म्हणते, मी समजू शकते भक्ती, मला कळतं तुझं म्हणणं. मी एक काम करते, मी तुझ्या मिस्टरांसोबत बोलते, बघू आपण काही होते का. आता भक्ती नंदिनीचे आभार मानते आणि म्हणू लागते, बोलण्याच्या नादात मी चहा द्यायचं विसरून गेले, थांब मी चहा ठेवते. नंदिनी म्हणते नाही नको, परंतु भक्ती आग्रह करते आणि चहा बनवण्यासाठी निघून जाते. तर आता नंदिनी चित्राताईंना विचारते, हे खरंच असं होत असेल का? तर आता चित्राताई नंदिनीला म्हणतात, कधी या पुरुषांच्या मनात काय येईल कोणीच सांगू शकत नाही. आता सर्वच पुरुष तसे नसतात, परंतु काही पुरुष याला अपवाद मात्र नक्कीच असतात. आता नंदिनी या गोष्टीचा विचार करू लागते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जीवा फोनवर बोलत असतो आणि म्हणू लागतो, माझी ब्युटीफुल मला नाही रे शोभत. तुला माहिती आहे का हल्ली तिचं वजन किती वाढलंय, त्यामुळे खरंच ती मला शोभत नाही. आता हे सगळं काही नंदिनीने ऐकलेलं असतं. तर जीवा पुढे म्हणतो, या बाबतीत मात्र माझा पार्थदादा सॉलिड लकी निघाला. आता मात्र जीवा मागे येऊन पाहतो तर त्या ठिकाणी नंदिनी असते आणि नंदिनीला अश्रू अनावर होतात. तर दुसरीकडे काव्या खूप छान तयार झालेली असते. आता काव्या आरशासमोर उभी राहते आणि पार्थला विचारते, मी ब्री दिसतीये का? तर पार्थ म्हणतो, नाही काहीतरी अपूर्ण आहे. तर काव्या विचारते, काय झालंय, काय अपूर्ण आहे? तर त्याचवेळी पार्थ आता काव्यासाठी गजरा घेऊन आलेला असतो. आता पार्थ आणि काव्यामध्ये वाढत जाणारे हे प्रेमळ क्षण. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनीच्या नात्यात पुन्हा एकदा दुरावा येईल का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.